एवढी गरीब परिस्थिती की घरात खायलाही नव्हतं, आणि माझा जन्म झाला. माझं नाव चिंदी ठेवलं. अहो, चिंदी म्हणजे काय? एका कापडाचा तुकडा. आता काय करणार? माझं शिक्षण बघितलं तर चौथी हाफ टाइम. आणि माझं लग्न झालं त्यावेळी मी 10 वर्षाची होते. अहो, बघितलं तर काय, लग्न ठरलं आणि माझं वय 10 आणि माझ्या पतीचं वय 35. हे खतरनाक मॉडेल. एवढं जाड, बापरे, हे खतरनाक मॉडेल एवढं जाड. 11व्या वर्षी मी नांदायला गेले आणि असं काही मारझोड केली की मला नांदताच येईना. जेव्हा मला बाहेर काढलं तेव्हा माझं वय होतं 20. मला घराच्या बाहेर काढलं, वय होतं 20. आणि हे असं बाहेर काढलं की जीनच मुश्किल करून टाकलं माझं. बाहेर काढलं तेव्हा माझं जीनच मुश्किल करून टाकलं. आता काय करणार? जगण्याचं हेच निघून गेलं होतं. गोठ्यात नेऊन टाकलं, फरफटत टाकलं. आणि आता करणार काय? गाईला वाचवलं. एक गाय हंबरडा फोडून माझ्या पाठीवर उभी होती आणि सांगत होती की अरे, त्या मानवाने टाकलं पण तिनं वाचवलं. आणि मानवाला जी माणुसकी कळली नाही, त्या गाईला कळली. म्हणूनच आज मी कशाकडून गाई सोडवतात त्या गायींना मी आज सांभाळते. म्हणून मी सिंधुताई सपकाळ झाले. बघितलं तर आज सिंधुताईचा प्रवास इतका डेंजर होता की सांगण्यासाठी सुद्धा अवघड होतंय. जेव्हा मी तिथून माझा खरा प्रवास सुरू झाला. सिंधुताई सपकाळ, अरे माझं 20 वर्षाचं वय, 10 दिवसाचं बाळ, भीक मागणारी ती सिंधुताई सपकाळ. 20 वर्षाचं वय, 10 दिवसाचं बाळ, 16 वेळा दगडाने तोडलेली नाळ आणि मी सिंधुताई सपकाळ. जेव्हा जायची तेव्हा रेल्वेनं जायची. आणि रेल्वेनं जाताना पहिले जर बघितलं तर पहिला माझा शत्रू म्हणजे 1 नंबरचा टीसी. खतरनाक. चढलं की विचारायचं, तिकीट? नाही. हाफ तिकीट? नाही. विदाउट तिकीट? हा, येस. मग उतरा खाली. उतरवते. एक नाही तो दुसरी सही. दुसऱ्या डब्यात चढायचं. आणि असं दिवसभर मी काय करायची? भीक मागायची. आणि भीक मागताना मी गाडीत गाणं म्हणायची, या दिनेची करू नकाया हो, या जीवाचं विले या जीवाला, भीक वाढा मला. असं करत मी दिवसभर भीक गोळा करायची. आणि एक आयडियानं जगले. काय करायचं? दिवसभर भीक मागायचं आणि रात्री स्टेशनवर जे भिकारी असतील त्यांना मात्र भीक जेवायला वाढून भीक घालून हे करायचं की जेणेकरून ते माझं संरक्षण करायचे. कारण 20 वर्षाची मुलगी त्यांना पाय घेऊन जाणार कुठं? ते भिकारी माझं संरक्षण करायचे. आपलं त्याला घेणं म्हणजे 50-50. त्यांनी द्यायचं आणि आपण घ्यायचं. मग असं करत अरे भिकारी ती ओरिजिनल भिकारी, मी तर डुप्लिकेट भिकारी. कारण ते भिकारी खाऊन पटापटा झोप खायचे आणि मी मात्र जागीच राहायचे. मग माझं सुरू आपलं एक गाव ते दुसरं गाव आहेत. गावाला स्टेशन आहे, स्टेशनाला मशान आहे. आणि माझं मात्र जीवन इथून सुरू झालं स्मशानात. आणि स्मशानात आपण जेव्हा गेलो तेव्हा गावाकडची आणि त्यावेळेची स्मशानामध्ये इतकी डेंजर की गावाकडची जणू काही घाण तिथेच आणून टाकलेली असायची. पाला पाचोळा, सगळं अंधार, अशी स्मशान. आत्ताच्या स्मशानाचं तुम्ही बघितलेलं लय बेस्ट. असं वाटलं पाहिजे की तिथं जाऊन खरंच मरा. अशी स्मशान असायची. आणि त्या स्मशानात एकदा एक अंत्ययात्रा, जणू काही गरीबाच्या घरचीच अंत्ययात्रा चालली होती. आणि त्या गरीबाचं गणगोत गेल्यानंतर त्यांनी कुठेतरी भाकरीचं पीठ टाकलं होतं. त्या भाकरीचं पीठ खाऊन मला जगायची वेळ आली. म्हणजेच काय, एक पानाचा तुकडा घेतला, त्याच्यावर मी
रांजणात कुठेतरी पाऊस पडला होता, त्याचं पाणी घेतलं आणि प्रेतावर अक्षरशः भाकरी भाजून खाल्ली, असं माझं जीवन होतं. तिथून पुढं सुरू झाला माझा खरा प्रवास. तेव्हा मी ठरवलं की नाही, आता जगायचं. जगायचं ते कोणासाठी जगायचं? ते अनाथांसाठी जगायचं. जगायचं ते कोणासाठी जगायचं? ते अनाथांसाठी जगायचं. मी जेव्हा जात होते ना, तेव्हा मी 3 वेळा मरण्याचा प्रयत्न केला, पण माझा 3 वेळाही काय म्हणतात ना, मरण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुलच ठरला. एकदा तर मी काय केलं, ठरवलं की स्मशानात आपण मरायचं. कारण लोक येतात मरायला, मग आपण जगून तरी काय करायचं? ते 10 दिवसाचं बाळ अक्षरशः आपला असा अवतार की जणू काय डोक्यावर जर आपण हे घेतले ना, तर डोक्याची किनार जी आहे आणि टकुरं मात्र सगळं उघडं. आणि मग मला भीक सुद्धा कुणी घालत नव्हतं. मग करणार काय? असं 3 वेळा मी ठरवलं की आता आपण मरायचं. मग मरायचं तर ठरवलं. मग कुठून तरी 2चा टोल पडला. आता पण त्या दिवशी मात्र मी ज्या गावात गेले होते ना, त्या गावाची होती यात्रा आणि त्यांचं मस्तपैकी पंचपक्वान्न मला जेवायला मिळालं होतं. मस्तपैकी चटणी, लोणचं, भाकरी खाल्ली आणि ठरवलं की आता आपण मरायचं. पण कशाचं काय, मरायचं तर ठरवलंय. मग कुठून तरी 2चा ठोका पडला आणि सगळं जेवण मस्तपैकी जेवून घेतलं. आता ठरवलं मरायचं. पण मरायचं तर भाकरी थोडीशी ठेवली होती सोबत, तानासोबत बाळ होतं. मग आता थंडीचा कडारा, रात्रीची वेळ आणि करणार काय? मग भाकरी, मरणारा कुणी भाकरी घेऊन जातं का? कल्पना करा, मरणारा कुणी भाकरी घेऊन जातं का? पण मी भाकरी घेऊन सोबत गेले होते आणि तिथून त्या खांब्यापर्यंत गेले आणि एक बाबा आजोबा इवळत होते की मला मरायचंय, मला मरायचंय. मग ते आजोबा म्हणत होते की मला कोणीतरी एक घोट पाणी तर द्या. पाणी, ठीक आहे. सिंधुताई मनात चमकलं की बाई सिंधुताई, तू एक काम कर, मरायच्या आधी पुण्य कर. कल्पना करा, मी मरायला चालले होते, पण माझ्या समोर एक आजोबा मरायला चालले होते. मग आता करायचं काय? करणार काय? तर ठीक आहे ना बाबा, एक पुण्य तर करून मरूया, असं मनात आलं. मग काय केलं, त्याला पाणी दिलं, सोबत भाकरीचा तुकडा होता. त्या आजोबाला म्हणले की बाबा, तू पाणी पिऊन नाही तर खाऊन तरी मर. ठीक आहे. मी त्याला काय केलं, बारीक बारीक हे तापानं फणफणलं होतं. तापानं इतकं फणफणलं होतं की जणू काय सिरियस मॅटर आत्ताच बघितलं तर. आणि ते सिरियस मॅटर, मग त्याला भाकरी खाऊ घातली, पाणी पिऊ घातले, पण म्हातार गेलंच नाही की हो. करायचं काय? मग तेच मला उलट म्हणत होतं, अन्नदाता सुखी भव. आता काय करणार? मग ते म्हाताऱ्याकडून बघितलं आणि ठरवलं की अरे आपण मरणार